श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज प्रत्येकाला सायंकालीन उपासनेसाठी थांबण्याचा आग्रह करीत. कोणी सकाळच्या वेळी आल्यास श्री महाराजांचा प्रसाद घेऊन जा म्हणून भोजन प्रसादाला थांबवून घेत. प्रत्येकाला नामाचं महात्म्य सांगून त्याला रामरायाच्या स्मरणात आपले कर्तव्य कर्म करीत राहण्याचा उपदेश करीत. येणाऱ्या मंडळींपैकी बरेच लोक श्री महाराजांना आपल्या प्रापंचिक अडचणी, सांसारिक दुःख सांगत असत. त्यावेळी श्री महाराज रामायण, महाभारत, श्रीमद भागवतातील उद्बोधक कथा सांगून त्यांचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करीत. श्री महाराजांचा उपदेश ऐकून त्यांचं दुःख हलकं होत असे, त्यांचं समाधान होई. श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. बरीच मंडळी या उत्सवास आली होती. आता काही मंडळी श्री महाराजांना भागवत सप्ताहास तर कधी रामायण कथेसाठी बोलावू लागली. काही मंडळी धार्मिक कार्यक्रमासाठी तर काही मंडळी श्री महाराजांना घरगुती समारंभासाठी आग्रहाने बोलावू लागली. नामाचा प्रचार होतो, लोक उपासनेला लागतात म्हणून श्री महाराज समारंभास जाऊ लागले. पुण्यतिथी उत्सवासाठी श्री महाराज प्रतिवर्षी गोंदवल्याला जात असत. मार्गशीर्ष पौर्णिमेला गोविंद बालनाथाच्या उत्सवाची पालखी होऊन व प्रसाद घेऊन श्री महाराज साखरखेर्ड्याहून गोंदवल्याला जाण्यासाठी निघत. जालन्याला श्री रामरायाचे दर्शन घेऊन तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन घेत व तेथून पंढरपूरला श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन मार्गशीर्ष वद्य पंचमीला गोंदवल्यास पोहोचत असत. थोरल्या महाराजांच्या उत्सवात सकाळी श्री महाराजांची पालखी दोन्ही राम मंदिरात जात असते व रात्री समाधी मंदिरात श्री गोपाळकृष्णाला पालखीची प्रदक्षिणा असते. त्या दोन्ही वेळी श्री थोरल्या महाराजांच्या पादुका पालखीत ठेवण्याची व पालखी आल्यानंतर पादुका उतरवून पुन्हा गाभाऱ्यात नेऊन ठेवण्याची बहुमानाची सेवा श्री महाराजांकडेच असे. श्री रामानंद महाराजांकडून परंपरेने ही सेवा महाराजांकडे आली. तसेच थोरल्या महाराजांच्या पुण्यतिथीला गुलालाच्या प्रवचनाची बहुमानाची सेवाही श्री महाराजांकडेच होती. थोरल्या महाराजांच्या पुण्यतिथीला गुलाल होऊन महाप्रसाद होई. एकादशीला ज्ञानगंगेच्या घाटावर श्री रामानंद महाराजांच्या समाधीला पवमानाचा अभिषेक होऊन भक्तमंडळी समाधीसमोर बसून नामजप करीत. सायंकाळी सायन उपासना व रात्री गोड भजन होई. दुसऱ्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष वद्य द्वादशीला श्री महाराज ब्राह्म्य मुहूर्तावर श्री रामानंद महाराजांची पूजा करून साधन द्वादशीचे अभंग व श्री रामानंद महाराजांची काही पदे घेत. नंतर श्री महाराज गुलालाचे प्रवचन करून व रामानंद महाराजांचा जय जयकार करून महाराजांवर गुलाल टाकीत असत. नंतर महानैवेद्य आरती होऊन भोजन प्रसाद होई. इसवी सन 1932 पासून मार्गशीर्ष वद्य द्वादशीला दुपारी 4च्या दरम्यान थोरल्या महाराजांची काही मंडळी श्री रामानंद महाराजांच्या समाधी स्थानाजवळ येत व गोड भजन करीत. नंतर श्री महाराजांची आरती होऊन सर्वांना उपहार दिल्या जाई. आजही मालाड येथील थोरल्या महाराजांची काही मंडळी तिथे येऊन श्री रामानंद महाराज कृत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची काही पदे व श्री रामानंद महाराजांची काही पदे म्हणून गोड भजन करतात. त्रयोदशीला सकाळीच दोन्ही समाधीचे दर्शन घेऊन श्री महाराज गोंदवल्याहून प्रयाण करीत. तेथून समर्थांच्या दर्शनासाठी सज्जनगडावर जात असत. श्री रामरायाची पेटी ते स्वतः डोक्यावर घेऊन हा संपूर्ण गड चढून जात असत. त्यावेळी परळी गावापासून संपूर्ण गड चढून जावा लागे. श्री समर्थांचे दर्शन घेऊन एक दिवस तेथे मुक्काम करीत व दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन तिथून पुढच्या प्रवासाला निघत. एक वेळ गडावर श्री श्रीधर स्वामी वास्तव्यास असताना ते श्री महाराजांना एकांतात भेटले होते. अत्यंत विरक्त, साक्षात्कारी व निस्सीम रामभक्त असणाऱ्या या दोन महात्म्यांची ही भेट अविस्मरणीय अशीच होती. गडावरून निघून श्री महाराज गोंदवले येथील श्री महाराज मंदिराचे प्रमुख पंच श्री गणपतराव दामले आणि श्री बापूसाहेब मराठे यांच्या आग्रहावरून पुण्याला त्यांच्या गृही एक दिवस थांबत असत. नंतर पुण्याहून निघून महाराज मनमाड मार्गे भुसावळला येत. पुढे केशवराव साबळे नोकरीच्या निमित्ताने भुसावळला आल्यापासून महाराज त्यांच्याकडे जाऊ लागले. 2 दिवस महाराजांचा मुक्काम तिथे होई.
पुढे मलकापूरला येऊन देशमुखांच्या हवेलीत आणि आबासाहेब मेरेकर यांच्या राम मंदिरात एक एक दिवस थांबत असत. या सर्वच ठिकाणी भक्तमंडळी श्री महाराजांच्या दर्शनाला येत असत. तेथून निघून श्री महाराज बुलढाण्याला बाबाजी मेरेकरांकडे व तेथून अण्णासाहेब पिंपरीकरांकडे एक एक दिवस थांबून चिखलीला कृष्णराव कोलारकरांकडे येत असत. तेथे त्यांचा एक दिवस मुक्काम होई. येताना या सर्वच ठिकाणी महाराज या सर्व मंडळींना गोंदवल्याहून आणलेला श्री महाराजांचा प्रसाद बहु करून वाटत असत. तेथून श्री महाराज साखरखेड्याला श्री रामानंद महाराजांच्या चरणापाशी येत. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ झालेले पर्यटन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.